सदस्यांनी हा विषय मांडला पाहिजे, त्याला मी पूर्ण सहमत आहे. कारण उद्या भविष्यामध्ये नुसतं पंचायत समिती आपल्या जिल्ह्यापर्यंतच नाही, उद्या पंचायत समिती असो, ग्रामपंचायत असतील, नगरपंचायती असतील, अशा ठिकाणी कोण सत्ताबद्दल राहिली, असं कोण बद्दल राहिली, त्या पद्धतीने चुकीच्या आपल्या जिल्ह्याला पायंडा पडू नये. त्यामुळं आपण सहानुभूतीपूर्वक आपण ह्या निर्णयाचा विचार करणं गरजेचं आहे. आणि अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा विरोध कुणाला करणं शक्यच नाही. एवढा मोठा व्यक्तिमत्व आहे, सामाजिक राजकीय क्षेत्राला त्यांचं मोठं कार्य आहे. आणि त्याच्यामुळं कुणी विरोध करायला विषय येत नाही. फक्त आपण सहानुभूतीपूर्वक सभागृहात त्याचा विचार करा. उद्या पंचायत समिती आहे, ग्रामपंचायती आहे, तिथं या विषय तुमचे आपले सुद्धा माझ्या विरोधात तिथं कुठे पंचायत समिती आहे, ग्रामपंचायत आहे, तिथं सुद्धा हा विषय तिथं ती बॉडी येणार, तिथे येणार. अननेसेसरी आपण त्या ठिकाणी वादाचा विषय आपण आख्या जिल्ह्यामध्ये आपण करतोय. त्यामुळे त्याचा निर्णय आपण सहानुभूतीपूर्वक सभागृहाने करावा अशी मी विनंती करतो. आणि विशेषतः शिवसाहेब, मला आपल्याला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की हा जो निर्णय आहे हा धोरणात्मक निर्णय आहे. आणि जिल्हा परिषद सभा नियम 1962च्या कायद्याप्रमाणे, नियमाप्रमाणे असे विषय हे आयत्या वेळेस घेता येतात का, हा फक्त मला थोडासा शासनाची परवानगी जी गरज असते. त्यामुळे एकदा हे ठराव मान्य किंवा अमान्य जे काही झाला, जर समजा मान्य झाला तर मी नंतर हे ठरावचा रेफरन्स घेऊन शासनाकडे मार्गदर्शनासाठी पाठवलं. अध्यक्ष महोदय, जेव्हापर्यंत त्यांचं मार्गदर्शन नाही आला तेव्हापर्यंत आपण हे मुद्देवर तसं जीवनमध्ये पाठवलं. म्हणून अध्यक्ष महोदय, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं नाव द्यायचा निर्णय करतोय, तर ते असे गपचूप पण असं का करताय? त्यापेक्षा तुम्ही विषय पत्रिकेवरती नाव घेऊन त्याला सन्मानाने नाव द्या ना. हा सभागृहामध्ये हा कायदा आहे, साहेबांनी सांगतील साहेब. ज्या निकषात बसते शासनाच्या परवानगीला पाठवावा तो बरोबर. आणि त्याच्यानंतर मग परवानगी जर नाही, तुमचा विरोध नाही ना, शिवरोध केला आमचा विरोध. बरोबर आहे. आपण मला बोलला पण हा विषय मी मांडला. आदरणीय अटलजींचं नाव गावावरती मांडली म्हणून मी मांडला. बरोबर. तिथं स्थायी समितीला मंजूर झाला. आता आपण आक्षेप घेताय, तो आपला विषय आहे. आक्षेप घेत नाही भाऊ, आक्षेप नाही घेत. अर्जुनला इथे मंजूर झाला, माझा एक मिनिट होऊ द्या, मग आपण बोलू. त्याच्यानंतर शिवसाहेबांनी काय सांगितलं की हा प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवतो. शासनाने मान्य केला, ठीक आहे. अमान्य केला तर आहे जे शिवप्रतिनिधी राहील. आपण जो निर्णय सभागृहाचा आहे त्याचा आम्ही त्याचा विरोध कुठंच नसणार आहे. फक्त माझा शिवसाहेबांना असा प्रश्न आहे की असा ठराव धोरणात्मक निर्णय जो राहतो, असा ठराव घेता येतो का? असा घेता येत नाही ठराव, कायद्यातच नाही ठराव घ्यायचा. सन्मानपूर्वक आपण ठराव घ्यायचा असतो. ठीक आहे. याच्यामध्ये काय आहे, शासनाच्या स्पष्ट क्रिया जर नाव बदल करायचे असेल तर त्याच्या स्पष्ट क्रियामध्ये असा लिहिलं आहे की जर तुम्हाला नवीन नाव ठेवायचं आहे, ते शासनाने मला वाटतं 20 किंवा 22 महापुरुषाचे नाव दिलेले की हे तुम्ही घेऊ शकतो. नाही तर याच्या व्यतिरिक्त अजून काही केस, जसं आपला केस काय, आपलं नाव चेंजचा केस आहे, बरोबर. त्याच्यामध्ये जिहाची कॉपी देतो, जिहामध्ये स्पष्ट नमूद आहे की तुम्ही शासनाकडे मार्गदर्शनासाठी पाठवा, शासन याच्यावर निर्णय घेऊन तुम्हाला सांग. त्यांची मन कशासाठी आपण दुखवायची, हा पण आपण सांगतो हा घेणं गरजेचं आहे. आता मोहिते पाटील कुटुंबातला म्हणून मी सांगतो सभागृहाला की शिवरत्न नाव म्हणजे काय, ह्याचा अर्थ असा नाही की मोहिते पाटलांची शिक्का त्याच्यावरती आहे. ऍक्च्युली शिवरत्न नाव काय आहे, शंकरराव मोहिते पाटलांनी शिवरत्न नाव कसं दिलं की त्यामध्ये आमचं कुटुंब हे शिवशंभूला मानतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यामध्ये नाव आहे ह्या दृष्टीनं. आणि रत्न म्हणजे अनमोल म्हणजे शंभू महाराजांची आमची श्रद्धा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी ह्या विचारानं ते शिवरत्न नाव असं ठेवण्यात, त्या आमच्या त्या घराचं नाव कसं ठेवलेलं आहे. असं नाही की आमचा कुठलं ते कुठं म्हणजे काय होतं त्याला आमचा शिक्का आहे त्याच्यावरती असं कुठंच नाही. त्यामुळं कुणी त्याचा गैरसमज करण्याचं काय कारण नाही. त्यामुळं त्या नावावरती आपण वेगळा विचार करू नका की बाबा मोहिते पाटलांचं निवासस्थानाचं नाव आहे.
त्याच्या मागं अनेक लोकांची श्रद्धा आहे, अनेक त्या ठिकाणी लोकांच्या त्या ठिकाणी भावना आहेत, त्या ठिकाणी इतिहास आहे. त्यामुळे आपण सामूहिक विचार करावा अशी माझी सभागृहात अध्यक्ष होते आपल्याला माझी विनंती. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17.